तर मैत्रिणींनो हवा की इथं आपल्या इथं अशी मावळ बसलेलं आहे. तर आता हा दादा मावळा काढणार आहे. येणार रे दादा. तर मैत्रिणींनो अशा प्रकारे ह्या माश्या उठल्या सगळ्या. पुन्हा बसणार नाही ना रे तिथं. अशापैकी मैत्रिणींनो मावळ पकडणारा भैया तिने बिडी पेटवली आणि मावळ्यासमोर त्या बिडीचा धुवा उठवला. तर त्या माश्या उठल्या ऑटोमॅटिक आणि चावल्या पण नाही त्याला. अशापैकी मैत्रिणींनो ह्या दादानी मावळ काढलं. छोटंसंच होतं, छोटंसंच आहे ना. याला मध आहे का? आहे काकू. कसं काढणार तो आता? काढ बरं. चालू देणार काकू. हे मावळ काढलं आता. बघा काकू 50 देणार. काय 50 रुपये दे. कायचे 50? सगळं काढून पुन्हा देणार नाही. 50 रुपये दे काकू. दाखवा काठी. तर मैत्रिणींनो अशापैकी हवं की मावळ काढलं दादानी. ते तुझ्या टोपलीत दाखव रे किती आहे मला. कुठला आहे तू? कहाँ का है तू? पातळी. तू पाथरडी काय फिर तेरे को हिंदी नहीं आती है? आती है? अब ये कहाँ जाके बिक्री करता है? किसने का? ये बिक्री करता होगा ना, बेचने का है नहीं? हाँ. ये कैसा देता है? कौन है? हाँ 400 लागते काकू. अच्छा. 400 500 किलो 1200. पाथरडी में रहता है लेकिन तेरा गांव का है? हमारा जळगाव. भुसावळ जळगाव. तो मराठी नहीं आती आपको? हिंदी. अशा प्रकारे हा मावळ पकडत होता इथं शेतामध्ये दुसऱ्याच्या. तर आमच्या चिक्कूला दिसलं हे मावळ. मग मी त्याला बोलवलं आणि त्याला म्हटलं तेवढं काढून घे. तर अशा पद्धतीने पाहे एकदम शुद्ध मध. मैत्रिणींनो असा हा मध पकडणार आलता आणि आपल्या चिक्कूचा पण मध काढला मी तुम्हाला दाखवला. तर त्याच्याकडून असा हा 1200 रुपये किलो म्हणतोय. तर मी त्याला कमी करून मागते, बघते आता कसा देतोय तो. तर अशा प्रकारे हा बघा. गावाकडं अजून सुद्धा नैसर्गिक गोष्टी भेटतात. आपण डीमार्ट मॉलमधून मुलं आणतात, त्याच्यामध्ये साखर कालवलेली असते कधी कधी. तर मी बघते तो कसा देतोय आणि मग सांगते तुम्हाला मैत्रिणींनो. कशाचा होता हा? बोरीचा. मैत्रिणींनो हे बोरीच्या झाडाला होता. तर याच्यामध्ये अजून बोरीचं झाड आहे का?
तर मैत्रिणींना अशा प्रकारे त्यांनी मध पिळून काढला आणि त्याच्यामध्ये जे निघतं ना त्याला बघा पूर्वी आमच्या आई वगैरे याच्यापासून मेण बनवायच्या, जे कुंकाच्या खाली लावायचं. याला मला वाटतं पळीमध्ये कशात तरी गरम करायचं आणि ते वितळतं. तर आपण करून बघू. खूप दिवसांनी मला आठवण झाली त्याची. लावत नाही कोणी, पण आपण ट्राय तर करूत. अरे नीचे वाला सगळं फुट गेला का? फुट जाते. तो मैत्रिणींनो ये 800 रुपये kg दे रहा है. भाऊ पांगू नको भाऊ, पांगू नको. 20 रुपये. बरं. तर आता ही मोठी पोळी घेतली, बघू आपण याला किती निघतंय. लई नका रगडू नका. वाटले. नाही भरले 2 पोळ्यामध्ये. तर मैत्रिणींनो त्याच्याकडून मी पुऱ्याचा रेट ठरवला आणि पूर्णच घेतलाय. ते लई अंडे नको पिळू बा. तर त्याला सांगितलं मी की जर कधी इकडं पुन्हा आला चक्करला तर मी असेल तर मला सांग, कोणाला पाहिजे असलं तुम्ही सांगन. आता झालं 1 लिटर. हा हे आपलं झाड होतं ना चिकूचं, त्या झाडाचा मध्ये बघा. हा तर हे आपल्या चिकूच्या झाडाचा एवढा निघला आपला घरचा मध. किती असेल रे तो? 500 राहता का ते? 250 ग्रॅम असेल काय? टकन काढता कसं? झाकण काढ. हा पहा मैत्रिणींनो, आपण त्या मुलाकडून 500 रुपये किलोनी असा हा 2.5 किलो मध घेतला आहे. तर ही बॉटल 1 लिटरची जरी असली तरी याच्यामध्ये 1 लिटर 1 किलो इथंच इथपर्यंतच येतो. जवळजवळ याच्यामध्ये 1.25 किलो मध बसतो, कारण तो घट्ट असतो आणि वेट असतं त्याचं.